बघितलं किती कडक ऊन पडलेला आहे. असा उन्हाळा कधी तुम्ही पाहिला नसेल. उन्हाळा म्हणजे अतिउष्णता, सूर्याचा तो तेज असा तो प्रकाश. आणि उन्हाळा म्हणजे आणखीन एक वेगळा अर्थ होतो. उन्हाळा म्हणजे नुकसान. हे सगळं काही अगदी प्रत्येक वर्षीच नव्हे, हर एक क्षणाला बदल होताना दिसत आहे. आज काय होतं, काय झालं, कोण होता तो, काय झालं त्याचं, कुठे गेला, इथे होतं कुठे गेलं, कालचं होतं कोणी नेलं, आज आहे उद्या राहील का नाही. खात्रीच नाही राहिली. एक दुसऱ्याविषयी विश्वास नाही राहिला. जुने दिवस पुन्हा येणार नाही असं प्रत्येकाला वाटतंय, म्हणण्यापेक्षा खरोखर येणारच नाही. भूक लागली म्हणजे अन्नाची गरज पडते, तहान लागली म्हणजे पाण्याची गरज पडते. अडी अडचण असले म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या संपूर्ण समस्याचं निराकरण करण्यासाठी पैशांची गरज पडते, राहण्यासाठी घरांची गरज पडते, दैनंदिन जीवनासाठी काहीतरी रोजगार हवा असतो, चार पैशाची आवक मिळण्यासाठी कामधंदा पाहिजे असतो, समाजामध्ये वावरण्यासाठी निदान लिहिता वाचता यावं म्हणून शिक्षणाची गरज पडते. शिक्षण झाल्यानंतर आपल्याला नोकरी हवी, उद्योग हवा, व्यवसाय हवा असं वाटत असतं. हे सगळं चालत असताना त्या ठिकाणी मनाप्रमाणे घडत नाही. मनाप्रमाणे घडायला लागलं तर सुख मिळत नाही. सुख मिळायला लागलं तर दुसरं कोणी टिकू देत नाही. टिकायला लागलं तर त्यात ते वाटेकरी होतातच. उन्हाळ्याच्या ठिकाणी आपल्याला सावलीची गरज वाटते. कुठेतरी आपल्याला गार हवा हवी आहे असं वाटायला लागतं, कारण ऊन फार वाटतं. नको एवढं ऊन, मग आम्हाला थोडी गार हवा पाहिजे, सावली पाहिजे. बरं, सावली मिळाली, गार हवा मिळाली तर अहो आता थंडी लय वाजते, मग थोडं ऊन पाहिजे, थोडं उन्हात उभं राहू. ऊन नको, उन्हाळा फार झाला, फार यातना होत आहेत, पाण्याचा पत्ता नाही, मग आता पाऊस पाहिजे. बरं, पाऊस आला, उन्हाच्या वेळी ऊन पडलं, सगळं काही मिळत चाललं, मिळत गेलं, मिळत होतं, मिळत राहील. पण तुम्ही ठिकाणावर राहशाल तर ना. आचार बदलले, विचार बदलले, विश्वास नाही, श्रद्धा नाही, मोठ्या लोकांवर तुमचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आदर सांभाळण्याची कुवत तुमच्याजवळ आपल्याजवळ राहिली नाही. आपल्यावर विश्वास नाही राहिला. माझ्याकडून काम होईल की नाही, म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी कार्यक्षम आहोत की नाही याची स्वतःला जर स्वतःची खात्री नाही, आत्मविश्वास राहिला नाही, आत्मबल आपलं त्या ठिकाणी दृढ अशा रीतीनं आत्मपरीक्षण करून सुद्धा आत्मानुभव मिळण्याची वेळ आलेली असताना सुद्धा आपण आत्मज्ञानाचा अभ्यास करू शकत नाही, आणि कार्य तत्परतेने आपण त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने, मोठ्या प्रयत्नाने आम्ही हा संकल्प पूर्ण करू, हे कार्य आम्ही करूच अशी तुम्हाला खात्री नाही. सकाळी लवकर वेळेवर आपण उठत नाही, मोठ्यांचा आदर आपण आता करीत नाही, सगळे आयतोबा झाले, आयत्या बिळात नागोबा त्या पद्धतीनं. मला तरी काय करायचं, सकाळी उठून करा आराम, झोपा. बाबा, तुम्हाला काही काम आहे का नाही? हां, पहाटे उठतात उगाच काही नसताना, दुसऱ्यांच्या झोपा मोडतात. बरं बाबा, संगत तुम्ही कोणाची करीत आहात, पंगत तुम्ही कोणाच्या पंक्तीमध्ये बसत आहात, तुमच्यावर स्वतःवर त्या ठिकाणी एक ताबा तरी आहे का? विश्वास तर बाजूलाच राहू द्या, पण मी स्वतः सांभाळून घेईल, माझ्या चुका मी माझ्याच पदरामध्ये घेईल, आणि यथायोग्य पद्धतीनं माझ्या जीवनाची मी वाटचाल करीत राहील, की जेणेकरून मला जे पाहिजे ते मिळेल, कोणाचं नुकसान होणार नाही, अशी भावना प्रत्येकाने आपल्या मनाशी जर त्या ठिकाणी दृढतेने सांभाळली तर का म्हणून चांगले दिवस राहणार नाही. किती बदल झालेला आहे, काय हे मृगजळ झालं. हां, अहो ह्यावेळी भर दुपारा म्हणा, सकाळी 10-11 वाजेपासून चिट पाखरू दिसत नाही, 12 वाजेपासून 3-4-5 वाजेपर्यंत भरधाव वाहणाऱ्या रस्त्याला त्या ठिकाणी वाहनं सुद्धा कमी दिसत आहेत. भर दुपारा 12 ते 3 वाजेपर्यंत दुकानं सुद्धा बंद झाल्यासारखी वाटत आहेत. ग्राहक वर्ग सुद्धा त्या ठिकाणी स्थिरावल्यासारखा वाटत आहे. याला कारण काय आहे? प्रदूषण वाढलं, भ्रष्टाचार वाढला,
लाच लुचपत सगळ्याच गोष्टी वाढीला गेलेल्या आहे. यात गुप्तता दिसते, उघडं दिसत नाही. पण उघड तो बिघड झाला आणि बिघड करणारे करू राहिले हे तुमच्या निदर्शनास येत नाही. कलियुगाचा प्रभाव आहे तो इतका बडीमार पद्धतीने चाललेला आहे का ओरिजिनॅलिटी जी आहे, नैसर्गिकता आहे, ती अजिबात राहिलेली नाही. ज्याला आपण डुप्लिकेट माल म्हणतो तो भरलाट सरसगाट अगदी भर दिवसा जशा चोऱ्या घडतात तशा रीतीने त्या ठिकाणी अगदी किरकोळ पद्धतीमध्ये, लघु पद्धतीमध्ये त्या ठिकाणी तो विक्री माध्यमासाठी मांडल्या गेलेला दिसत आहे. अन्नधान्यामध्ये भेसळ झाल्यासारखे वाटते. अन्नपदार्थ चवदार राहिले नाही. बोलण्यामध्ये आपली त्या ठिकाणी गुणवत्ता आढळून येत नाही. एक दुसऱ्याची टीका करणे, दोष करणे, द्वेष करणे, निंदा करणे हा प्रकार खूप वाढीला गेलेला आहे. समोर काय बोलायचं, पाठीमागं काय बोलायचं, बोलायचे दाखवायचे दात कोणते, खायचे दात कोणते. अहो तुमची नजरसुद्धा त्या ठिकाणी सांगायला त्या ठिकाणी कानकूच करत नाही. स्पष्ट आणि स्पष्ट दिसते की तुमच्या नजरेतला भावसुद्धा हा एकमेकावर विश्वास ठेवण्याजोगता राहिलेला नाही. सांगा परिस्थिती कशी बदलून गेलेली आहे. कोणत्या परीक्षा कधी घेतात. ज्या मुलांना गुणवत्ता यादीमध्ये प्रथम द्वितीय क्रमांक येईल अशी खात्री वाटते, वर्षभर अभ्यास करून आणि त्या ठिकाणी त्यांचा क्रमांक अगदी दुसऱ्या तिसऱ्या कॅटेगरीजला जातो आणि कॉप्या करून पास होणारा विद्यार्थी असा सरसगाट सगळीकडे जाहीर करून सांगतो, मला 91% मार्क मिळाले, मला 92% मार्क मिळाले. खरोखर प्रामाणिकपणे हे मार्क तुम्हाला मिळाले का? अरे परीक्षा घेता कशासाठी? राजकीय क्षेत्रामधली काय डावळाडवळी चाललेली आहे? कोण कुठे दिसतोय का? कोणीच कुठे दिसत नाही. चला बा, आमदार स्वतःहून आले, खासदार स्वतःहून आले, सगळे कामं करीत असताना सर्व समाज बांधव एका ठिकाणी कुठेतरी दिसून आला, काही दिसत नाही. किरकोळ कार्यक्रम असला तरी सभा घ्यायचा इतका खर्च, काही जरी असलं तरी हे नियोजन. अहो काय नियोजन राहिलं, काय व्यवस्थापन राहिलं, काय शालेय अवस्था झाली, काय परिस्थिती बिघडली. एस टी स्टँडवर पाणी आता दिसत नाही, रेल्वे स्टेशनला पाणी दिसत नाही. 20 रुपये लिटर पाण्याचे भाव झाले, 100-125 रुपये लिटर पेट्रोलचे भाव झाले. अन्नधान्याचे भाव कुठल्या कुठे जाऊन पोचले. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर चाकून माकून चमच्यानी खायचं, पायात पादत्राणे घालून सनी त्या ठिकाणी खायचं, खुर्चीवर बसायचं. अहो काय खाण्याच्या पद्धती त्याही बदलल्या. सगळंच कसं बदललं. पेहराव बदलले, कपडे बदलले, आचार बदलले, विचार बदलले. अधिक मास जो श्रावण महिन्यामध्ये येत होता लागून तो ज्येष्ठमध्ये यायला लागला. सगळंच कसं बदललं. पुजारी आणि ब्राह्मण पूर्वी पहाटे 4 वाजता 5 वाजता मंदिरामध्ये जाऊन पूजा करीत होते. 7 वाजता आरती होत होती. ती आरती आता 8, 8:30, 9 वाजता होती. मंदिराची पूजासुद्धा बदलली. तुमचे जे उद्योग व्यवसायाचे जे दुकानं आहेत, जनरल, कटलरी, किराणा, सर्वसाधारण, ते गाळे, ते शटर किती वाजता उघडतं? अहो 11 वाजता दुकानं उघडतात. डॉक्टर किती वाजता येतो? 11, 11:30 वाजता डॉक्टर येतात. आणि विचार करा, शासकीय निमशासकीय त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्ग आपल्या ड्युटीला कामावर किती वाजता हजर होतो? 11 वाजता हजर होतो. झाडू मारणारा, सफाई करणारा तो 11 वाजता तिथे दिसतो. मग येणारे किती वाजता येतात? ते 11:15, 11:30 येतात. काम किती वेळ करतात? 1-1.5 तास करतात. असणाऱ्या खुर्च्या आणि टेबल तिथं ज्या ऑफिस कार्यालयामध्ये मांडलेल्या असतात तिथं प्रत्यक्षात किती दिसतात? 2 किंवा 4च दिसतात. खरोखर कामं करतात का? नाही, कोणीतरी कॉम्प्युटरवर 1 किंवा 2 दिसतो. बाकीचे बाहेर पडवी दिसतात, कोणी कुठे, कोणी चहाच्या टपरीवर. मग सर्वच्या सर्व खुर्च्यावर सर्व कर्मचारी एकाच वेळी हजर दिसतात का? नाही दिसत. जेवणाची सुट्टी झाली 1:30 वाजता, 1 वाजताच निघाले बाहेर. मग दुपार झाली, आता दुपारी कुठे कामे होईल का? मग 1-1.5 तास टाईमपास करायचा. 4:30 वाजले, 5 वाजले, साहेब गेले, ऑफिस बंद झालं. या कामाच्या पद्धती झाली. पगार वाढवा, 7वं वेतन आयोग, 10वं, 12वं, 11वं. हां, किती वेतन झाले? 60,000 पगार, 70,000, 80,000, 90,000, 1,00,000, 1,25,00,000 रुपये महिना ते मिळवतात. कष्ट करणाऱ्या कामगारांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि सर्वसाधारण गरीब बांधवांना काय मिळतं? किती मिळतं? ही जी दिशा आहे, हे जे स्वरूप आहे, हे सगळं बदललं. पैशाशिवाय मतदान राहिलं नाही.
पैसा घ्या, पैसा द्या आणि मग मतदानाला जा. अहो, इथपर्यंत खालच्या थराला जर तुमची भारतीय संस्कृती जरी येऊन पोहोचली, बट्ट्या बोळ झाला, सत्यानाश झाला सगळीकडे. आई नाही, बाबा नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? मम्मी, डॅडी गेलं, सगळं सगळं गेलं. सगळीकडं बिघाड झाल्यासारखा दिसतो आणि शुकशुकाट झाल्यासारखं हे मृगजळ चमकत आहे. इकडे तिकडे ऊन, उन्हाळा. सूर्याच्या अति तेजालाही उन्हाळा म्हणतात आणि तुमचं आपलं जे नुकसान झालं त्याला हा उन्हाळाच म्हणतात. माझा शब्दप्रयोग होता उन्हाळा आणि हा असा उन्हाळा. पुन्हा त्याच मुद्द्यावर आपण आलो.